Okay, last lecture we started with the properties of fluid. Density, specific volume, specific weight, specific gravity ह्या property आपण already discuss केलेल्या आहेत. Now let us move to the next property, that is the surface tension. आता ह्या property मध्ये काय असतं बघा, तर surface जो असतो of the fluid which is in contact with the air, तो जो surface आहे, this surface is under tension. So this property is known as a surface tension. पण आता हा surface मी जो म्हटलं, एक तुम्ही केस इमॅजिन करू शकता की कंटेनरमध्ये फ्लुइड आहे, स्पेशली इट इज वॉटर, आणि हे जे फ्लुइड आहे त्याचा टॉपचा जो पोर्शन आहे तो कसा आहे बघा, ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. इन दिस केस वॉटर लेवल विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द ॲटमॉस्फिअरिक एअर एक्सपिरियन्सिंग अ टेन्शन. आता हे असं का होत असतं बघा, तर त्याचं डिस्क्रिप्शन इथं तुम्हाला ह्या फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शनमध्ये दिलेलं आहे. त्याच्या आधी मी जस्ट रीड करतो डेफिनेशन काय आहे सरफेस टेन्शनची. It is the force required to maintain unit called length of the film in equilibrium condition, or it is the property of fluid which is defined as the tensile force acting on the surface of a liquid in contact with the gas or on the surface between two immiscible liquids such that the contact surface behave like a membrane under tension. तर ही थोडीशी डिफिकल्ट अशी तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता बघा, तर ज्यावेळी दोन इमिसिबल लिक्विड्स इथं दिलं आहे बघा, टू इमिसिबल लिक्विड म्हणजे काय, द लिक्विड्स विच आर नॉट गेट मिक्स विथ इच अदर. ओके, जे मिक्स होत नाहीत असे लिक्विड्स आहेत त्यांना आपण इमिसिबल लिक्विड्स म्हणतो. किंवा द लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ द गॅस, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ एअर आहे. ओके, तर अशा वेळी जर तुम्ही नदीपात्रामध्ये जर बघितलं असाल, नदीमधलं जे पाणी वाहतं तर त्या पाण्याच्या टॉप लेअरला बरीच पानं किंवा छोटे छोटे झाडांचे काठेसुद्धा काय होत असतात बघा, त्या पाण्यावरती तरंगत असतात. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ किंवा त्या स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लीफ किंवा ते काटे आपण जे म्हणतोय, ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे बघा, पाण्यात आतमध्ये जायला पाहिजे होते, बुडायला पाहिजे होते, पण तसं न होता काही वेळ तरी ते पाण्यावरती तरंगतात बघा. तर हे कशामुळे असतं बघा, तर हे जे काही वॉटरचा जो टॉप सरफेस आहे तो कॉन्टॅक्ट विथ द एअर आहे, बरोबर का. आणि ह्या कॉन्टॅक्ट विथ द एअर असल्यामुळं काय होत असतं, तर जो टॉप लेअर आहे त्या वॉटरचा तो काय असतो बघा, अंडर टेन्शन असतो. इथं शेवटला दिलेलं आहे काय, मेम्ब्रेन अंडर टेन्शन तो बिहेव करत असतो. आणि बिकॉज ऑफ दिस अंडर टेन्शन जे तुम्हाला म्हटलं की मायन्यूट पार्टिकल्स जे असतात ते काय होत असतात बघा, तरंगत असतात पाण्यावरती. सो दिस इज बिकॉज ऑफ फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन. आता त्याचं डिस्क्रिप्शन अजून तुम्हाला जर हवं असेल तर यू कॅन रीड दिस पॅरेग्राफ टू गेट फॅमिलियर विथ द कन्सेप्ट ऑफ सरफेस टेन्शन. द नेक्स्ट प्रॉपर्टी इज अ कॅपिलॅरिटी. आता या कॅपिलॅरिटीमध्ये काय होत असतं बघा, आता ह्या फिनॉमिनामध्ये किंवा ह्या प्रॉपर्टीमध्ये काय होत असतं, कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी नावाची एक ग्लास ट्यूब असते, ग्लास ट्यूब. आणि ही ग्लास ट्यूब जी आहे ना ती फ्लुइडमध्ये इमर्स केलेली असते, बुडवलेली असते. तर काय होत असतं, बिकॉज ऑफ दिस इमर्शन ऑफ अ ग्लास ट्यूब इन अ वॉटर ऑर एनी फ्लुइड देर इज अ राईज अँड फॉल ऑफ लिक्विड लेवल टेक्स प्लेस इन द कॅपिलरी. तर ह्या राईज अँड फॉल जे काय होतं त्या कॅपिलरीमध्ये त्या फ्लुइडचं, तर ह्या फिनॉमिनाला काय म्हणलेलं आहे बघा, कॅपिलॅरिटी म्हणलेलं आहे. सो ऑल स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू मेक युअर ओन नोट्स बाय रेफरिंग दिस व्हिडिओ. यू कॅन पॉज द व्हिडिओ, यू कॅन राईट डाऊन द डेफिनेशन्स ऑर एनी अदर इम्पॉर्टंट पॉईंट्स दॅट यू गॉट व्हाईल सीईंग दिस लेक्चर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला ॲट द एंड देईन. पण आत्ताच्या घडीला तुम्ही काय करायचं बघा, जसं जसं आपण एखादी कन्सेप्ट लेक्चरमध्ये शिकतोय, मी तुम्हाला त्याबद्दल सांगतोय, त्या कन्सेप्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. ओके, तर कॅपिलॅरिटी काय आलं, तर कॅपिलॅरिटीमध्ये काय असतं, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लिक्विडमध्ये काय केलं असतं, ग्लास ट्यूब इमर्स केलेलं असतं. इथं दाखवलेलं आहे बघा, तर इट इज अ राईज झालेलं आहे. इथं वॉटर लेवल काय झाली, राईज झाली, आणि इकडे काय झालं बघा, मर्क्युरी लेवल फॉल झालेलं आहे. तर ह्या फिनॉमिनाला कॅपिलॅरिटी फिनॉमिना म्हणतात. आता हे राईज वॉटरच्या केसमध्ये का होतं आणि फॉल इन केस ऑफ मर्क्युरी का होतं हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला दोन प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचं आहे, दॅट इज ॲडेजन अँड कोहेजन. काय नाव म्हटलं बघा मी, इथं कोहेजन एक शब्द तुम्हाला दिसेल, आणखीन ॲडेजन. ॲडेजनमध्ये काय असतं आणि कोहेजनमध्ये काय असतं हे आपण आता डिस्कस करूयात. तर दोन गोष्टी आहेत बघा, एक तर इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन, म्हणजे वॉटरचे जे काय मोलिक्युल्स आहेत ते मोलिक्युल्स, वॉटर मोलिक्युल्स जे आहेत त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो किंवा अट्रॅक्शन जे असतं त्या मोलिक्युलच्या मधलं,
हा जर बॉन्ड एकदम स्ट्रॉंग असेल, strong attraction between the molecules of a same fluid, then we can say this fluid having a very good cohesion property. काय सांगितलं बघा मी, दोन मोलिक्युल्स मध्ये जर स्ट्रॉंग बॉन्डिंग असेल, अट्रॅक्शन असेल, तर त्यांच्यामध्ये कोहेजन चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. ऑन द अदर हँड दोन डिफरंट मटेरियल आहेत, दोन डिफरंट सबस्टन्सेस आहेत आणि त्यांच्यामध्ये जर बॉन्डिंग चांगला असेल तर तिथं कोहेजन कमी असून ॲडेजन ही प्रॉपर्टी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो बघा. तर कोहेजन काय आहे आणि ॲडेजन काय आहे, तर इन केस ऑफ कोहेजन सेम मटेरियलसाठी जे काय अट्रॅक्शन असतं त्याला आपण कोहेजन म्हणतोय आणि डिफरंट मटेरियलमध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणत असतो, ॲडेजन म्हणत असतो. आता इथं मी तुम्हाला ही मर्क्युरीची केस एक्सप्लेन करतोय. तर या मर्क्युरीच्या केसमध्ये ही मर्क्युरी आहे, ते तुम्हाला जे दिसते ती स्क्रीनवरती मर्क्युरी आहे आणि या मर्क्युरीमध्ये आपण काय केले बघा, ग्लास ट्यूब इमर्स केलेलं आहे. आता हे मर्क्युरी आहे जे असा सबस्टन्स आहे की ह्याच्यामध्ये व्हेरी गुड कोहेजिव्ह प्रॉपर्टी, ह्याच्यामध्ये कोहेजिव्ह प्रॉपर्टी चांगली आहे. कोहेजिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर हे जे काही ॲटम्स असतील, मोलिक्युल्स असतील ह्या मर्क्युरीचे, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शनचं बॉन्डिंग जे आहे ते एक्स्ट्रीमली हाय असतं, एक्स्ट्रीमली हाय. म्हणजेच काय, ह्या सेम मोलिक्युल्समध्ये चांगलं बॉन्डिंग आहे. पण हे जे ग्लास आहे ह्याचं मटेरियल आता झालं वेगळं, दॅट इज ग्लास, हे झालं मटेरियल ग्लास ट्यूबचं, बरोबर का. तर ग्लास आणि मर्क्युरी हे झाले आता दोन डिफरंट मटेरियल्स किंवा दोन डिफरंट कंडिशन झाल्या, सबस्टन्सेस झाले. आता ह्याच्यामध्ये ॲडेजन प्रॉपर्टी चांगली नसते मर्क्युरीकडं. ॲडेजन प्रॉपर्टी, ॲडेजन म्हणजे दोन डिफरंट मोलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन, ग्लास मोलिक्युलमधलं अट्रॅक्शन आणि मर्क्युरी मोलिक्युलमध्ये अट्रॅक्शन चांगलं नाही आहे. सो बिकॉज ऑफ विच काय करतात बघा, ही जी काही मर्क्युरी आहे ती स्टँड्स बिलो द लेवल ऑफ मर्क्युरी. जे काही मर्क्युरीची लेवल आहे त्याच्यापेक्षा कमी हाईट आपल्याला त्या ग्लास ट्यूबमध्ये बघायला मिळते. सो दिस इज बिकॉज ऑफ गुड कोहेजन प्रॉपर्टी अँड पुअर ॲडेजन प्रॉपर्टी बिटवीन द ग्लास मोलिक्युल्स अँड मर्क्युरी मोलिक्युल्स. कळते. आणि इथं जो शेप येतो तो कसा येतो बघा, इट इज लाईक अ कॉन्वेक्स, इट इज कॉल्ड एज अ कॉन्वेक्स टाईप ऑफ स्ट्रक्चर किंवा कॉन्वेक्स टाईप ऑफ कर्व यू कॅन ऑब्झर्व हिअर. हा तर कॉन्वेक्स झालेला आहे बघा. इथं काय झालेलं आहे, इथं ह्या पॉईंटला, टच पॉईंटला बोलतोय मी, ह्या ग्लासच्या टच पॉईंटला काय आहे, इथनं कर्व स्टार्ट व्हायला चालू होतो आणि मॅक्सिमम ॲट द सेंटर अशा पद्धतीचं कॉन्केव टाईप ऑफ कर्व आपल्याला ग्लास ट्यूबमध्ये बघायला मिळतो, एक्झॅक्टली अपोजिट दॅट ऑफ वॉटर. आता इथे वॉटरमध्ये काय होते बघा, तर शेप जो आहे तो एक्झॅक्ट अपोजिट आहे ॲज कम्पेअर टू दिस. इथं कॉन्केव जो होता त्याच्या इकडे काय होतं, कॉन्वेक्स टाईपचं तुम्हाला कर्व बघायला मिळतो. ठीक आहे. तर या कॉन्वेक्स टाईपच्या कर्वमुळे इथं काय होतं, आता हे वॉटर आहे, हे वॉटर आहे. ओके. आता या वॉटरमध्ये जर तुम्ही ग्लास ट्यूब इमर्स केली तर वॉटर मोलिक्युल्समध्ये सुद्धा कोहेजन प्रॉपर्टी असते, पण एवढी चांगली नसते की जेवढी ती मर्क्युरीमध्ये आहे, बरोबर. अँड ऑन द अदर हँड व्हॉट अबाउट द ॲडेजन प्रॉपर्टी, ॲडेजन म्हणजे दोन डिफरंट मटेरियलमधलं बॉन्डिंग किंवा अट्रॅक्शन. तर ॲडेजन प्रॉपर्टी इज व्हेरी गुड इन केस ऑफ वॉटर दॅन मर्क्युरी. म्हणून काय झालं बघा, तर वॉटरमध्ये आपण ग्लास ट्यूब इमर्स केल्यावर त्याची हाईट आहे ती वाढली आहे का, लेवल त्याची एवढी होती, पण ह्या कॅपिलॅरिटीमध्ये काय झालं बघा, त्याची हाईट वाढलेली आहे. अँड द शेप इज लाईक दिस. इथं काय झालं सांगा, ग्लास मोलिक्यूल आणि वॉटर मोलिक्यूलमध्ये चांगलं बॉन्डिंग असल्यामुळं इथं काय झाले बघा, इथं कर्व इथनं स्लोप व्हायला चालू होतो अँड इट गेट अ शेप दॅट इज प्रेझेंटेड इन द फिगर. तर एक इथं गोष्ट लक्षात घ्या, कोहेजन आणि ॲडेजन प्रॉपर्टीमुळं आपल्याला कॅपिलॅरिटी ही कन्सेप्ट बघायला मिळते किंवा प्रॉपर्टी बघायला मिळत असते इन द फ्लुइड. ओके. तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये चांगलं डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही इथं जे थेरीमध्ये तुम्हाला दिसतंय डिस्क्रिप्शन ते तुम्ही रीड करा अँड इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट करा. ओके. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज अ विस्कॉसिटी. आता या विस्कॉसिटीमध्ये काय होत असतं बघा, विस्कॉसिटी इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड. आता विस्कॉसिटी म्हणजे काय असतं, तर लेयर जे असतात कुठले फ्लुइडचे जे लेयर्स असतात, ह्या लेअरमध्ये शिअरिंग होत असतं. शिअर म्हणजे फ्रिक्शन होत असतं. ओके. तर हे काय सांगते बघा, विस्कॉसिटी म्हणजे इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड विच ऑफर्स रेजिस्टन्स टू द मुवमेंट ऑफ वन लेअर ऑफ अ फ्लुइड ओव्हर अनदर ॲडजस्टंट लेअर ऑफ अ फ्लुइड. म्हणजे काय, फ्लुइड जे असतं ते लेअरच्या फॉर्ममध्ये फ्लो होत असतं. सपोज हा एक वन लेअर आहे त्या फ्लुइडचा, हा एक सेकंड लेअर आहे फ्लुइडचा, ऑन द अदर हँड अजून एक इथं समजा एक लेअर आहे. असं ह्या नंबर ऑफ लेअरपासून फ्लो तयार होत असतो आणि हा फ्लो होत असतो, बरोबर का. आता हे जे दोन लेअर आहेत, ह्या दोन लेअरमध्ये काय होत असतं बघा, देअर इज अ फ्रिक्शन टेक्स प्लेस.
ओके, मग आता ह्या फ्रिक्शनमुळे काय होतं, रेजिस्टन्स ऑफर होतो. कशाला रेजिस्टन्स ऑफर होत असतो, तर मुवमेंट ऑफ वन लेअर ओव्हर अनादर. तर ह्याच रेजिस्टन्सला काय शब्द आहे बघा, विस्कॉसिटी म्हटलं जातं. ह्या रेजिस्टन्सला काय म्हटलं जातं, विस्कॉसिटी म्हटलं जातं. अँड व्हॉट इज द युनिट इज न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दिस युनिट इज इम्पॉर्टंट. तर हे जे युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. अजून काय दिलं आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये, तर when the property is related to the moving liquid then it is called as a dynamic viscosity. जर ते मूव्हिंग लिक्विडच्या बाबतीत जर असेल तर त्याला आपण म्हणत असतो डायनॅमिक विस्कॉसिटी. तर अशा पद्धतीनं हे होतं विस्कॉसिटी बद्दल. त्यानंतरचं आहे ते म्हणजे सेकंड टाईप ऑफ विस्कॉसिटी, दॅट इज कायनॅमॅटिक. तर कायनॅमॅटिक विस्कॉसिटी म्हणजे काय प्रकार आहे बघूया आपण. तर कायनॅमॅटिक विस्कॉसिटीमध्ये काय दिलेलं आहे बघा डिफिनेशनमध्ये. येस, कायनॅमॅटिक विस्कॉसिटी, हां, इट इज द रेशिओ ऑफ ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी म्हणजेच वरची न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरवाली विस्कॉसिटी टू द डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजेच काय, विस्कॉसिटी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड केल्यानंतर जे आपल्याला मिळेल ती काय असते, कायनॅमॅटिक विस्कॉसिटी असते. दिस इज कॉल्ड एज अ कायनॅमॅटिक विस्कॉसिटी. तर ह्या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला तोडपाड असणं गरजेचं आहे ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर एक आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहे, दॅट इज द पास्कल्स लॉ. आता पास्कल्स लॉ काय सांगतो बघा, तर पास्कल्स लॉ स्टेट दॅट द इंटेन्सिटी ऑफ प्रेशर इन अ फ्लुइड रिमेन्स सेम इन ऑल डायरेक्शन. म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर, हे बघा, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ॲट एनी पॉईंट इन अ फ्लुइड ॲट रेस्ट इज सेम इन ऑल डायरेक्शन. या स्टेटमेंट मी तुम्हाला इथं थोडक्यात एक्सप्लेन करतो की काय होत असतं. एक केस तुम्हाला सांगतो. समजा एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये आपण लिक्विड घेतलं, लाईक दिस, वॉटर घेतलं किंवा एनी लिक्विड घेतलं आणि त्याच्यावरती समजा की आपण फोर्स अप्लाय केला. तर बिकॉज ऑफ दिस फोर्स देयर इज अ प्रेशर इज जनरेटेड किंवा प्रेशर इज ॲक्टेड ओव्हर दिस एंटायर फ्लुइड विच इज अवेलेबल इन अ कंटेनर. बरोबर आहे का. तर प्रेशर काय असणार आहे, सपोज पी इज अ प्रेशर, पी इज अ प्रेशर. तर आता जे काय फ्लुइड आहे ॲट दिस पॉईंट और ॲट दिस पॉईंट और ॲट दिस पॉईंट और एनी अदर पॉईंट, ह्या स्पेसमध्ये कुठेही फ्लुइड मोलिक्युल्स असतील त्या कुठल्याही फ्लुइड मोलिक्युल्सवरती सेम प्रेशर पी इज ॲक्ट. दिस इज कॉल्ड एज अ पास्कल्स लॉ. म्हणजे दिलेलं आहे बघा, पी एक्स पी वाय पी झेड. म्हणजे काय, एक्स डायरेक्शनला प्रेशर असू द्या किंवा वाय डायरेक्शनचं प्रेशर असू द्या किंवा झेड डायरेक्शनचं प्रेशर असू द्या, हे सगळे प्रेशर्स कसे असणार आहेत, सेम असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ओके, सो दिस इज कॉल्ड अ पास्कल्स लॉ. आता या पास्कल्स लॉचे ॲप्लिकेशन काय आहेत बघा. तर पास्कल्स लॉचं ॲप्लिकेशन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला हा फिगर बघायला पाहिजे. या फिगरमध्ये काय झालेलं आहे बघा, एक अशा पद्धतीचं कंटेनर आहे की इथं एक क्रॉस सेक्शनल एरिया A1 आहे आणि इथं फोर्स F1 आपण अप्लाय केला. तर इकडला एरिया आहे तो A2 आहे. देन इथं F2 किती असेल हा जर समजा आपल्याला फाईंड करायचा असेल, फोर्स किती असेल ह्या ठिकाणी आउटलेटला, तो जर आपल्याला फाईंड करायचा असेल तर आपल्याला पास्कल्स लॉची मदत घ्यायला पाहिजे. आता पास्कल्स लॉ काय सांगतो की प्रेशर इंटेन्सिटी इन अ रेस्ट कंडिशन पोझिशन फ्लुइड इज सेम इन एव्हरीवेअर. म्हणजेच काय, P1 असू द्या, P2 असू द्या, P3 असू द्या, सगळीकडे प्रेशर कसं असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे इथं दिलं आहे बघा, P1 इज इक्वल्स टू P2 इज इक्वल्स टू P3. इथे एरिया कसा आहे बघा, 0.1 मीटर स्क्वेअर. इकडे एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे हा एरिया स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू दिस एरिया. बरोबर आहे का. ठीक आहे. तो इन दिस केस आता मला समजा ह्या ठिकाणचं प्रेशर काढायचं आहे. ह्या ठिकाणचं प्रेशर किती असणार आहे सांगा. ह्या ठिकाणचं प्रेशर इज P1, F1 अपॉन A1. F1 असेल 10, A1 आहे 0.1. 10 भागिले 0.1 केलं आपल्याला आन्सर मिळेल 100. बरोबर आहे का. इथं आहे बघा. सो प्रेशर इज 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हाच प्रेशर आहे सगळीकडे सेम असणार आहे. इथं 100च असणार आहे किंवा P2 गेजला सुद्धा 100च दाखवेल, P3 गेजला सुद्धा 100च दाखवेल प्रेशर. बरोबर आहे का. तर आता तुम्हाला प्रेशर माहीत असेल तर एफ कसा फाईंड करणार तुम्ही. सो F2 म्हणजेच हा आउटलेटचा प्रेशर, आउटलेटचा फोर्स F2. हा F2 काय असणार आहे बघा, P3 मल्टिप्लाय बाय A2. म्हणजे प्रेशर गुणिले एरिया. प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट झालेलं आहे ऑलरेडी 100. इथं आपण कॅल्क्युलेट केलं आहे 100. ते 100 आणि एरिया आउटलेटचा आहे 1. म्हणजे 100/1 दॅट इज 100 न्यूटन. म्हणजे आउटलेटला फोर्स किती असणार आहे बघा, 100 न्यूटनचा मिळणार आहे आपल्याला. म्हणजे अप्लाय केला आपण 10 न्यूटनचा, पण मिळाला कितीचा बघा, 100 न्यूटनचा आपल्याला आउटपुट मिळाला. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ पास्कल्स लॉ. आता याच्यामध्ये ह्या पास्कल्स लॉची अजून कुठली कुठली उदाहरणं आपल्याला सांगता येतील बघा, याच्यावरती ती पास्कल्स लॉवरती काम करता येत आहे बघा. ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ. तर हे हायड्रॉलिक प्रेस ही जी मशीन आहे किंवा हायड्रॉलिक ब्रेक ही जी काही सिस्टीम आहे किंवा हायड्रॉलिक जॅक हे जे काही मशीन आहे आणि हायड्रॉलिक लिफ्ट ही काही जी काही मशीन आहे,
हे सगळे मशीन्स वर्क्स ऑन द पास्कल्स लॉ. आणि पास्कल्स लॉ काय सांगतोय तर रेस्ट कंडिशनमध्ये जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडवरती ॲक्ट झालेलं प्रेशर हे सगळीकडे सेम असतं. सो दिस इज कॉल्ड एज अ पास्कल्स लॉ. ओके, नाउ मूव टुवर्ड्स द टाइप्स ऑफ फ्लो. तर टाइप्स ऑफ फ्लो इथं तुम्हाला दिलेले आहेत किती आहेत बघा. देअर आर 6 नंबर ऑफ टाइप्स ऑफ फ्लोज. दॅट इज स्टेडी अँड अनस्टेडी, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, लॅमिनार, टर्ब्युलंट, रोटेशनल, इरोटेशनल, कॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल, and last one is a 1, 2 and 3 dimensional flow. Let us see one by one. आता पहिला जो टाइप ऑफ फ्लो आहे स्टेडी फ्लो. स्टेडी म्हणजे काय तर व्हेलॉसिटी रिमेन्स सेम ऑफ अ फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे महत्त्वाचं. द फ्लो इज सेड टू बी स्टेडी when the flow is characterized such velocity, density, pressure, temperature do not change with time. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की टाइमशी डेन्सिटी किंवा व्हेलॉसिटी किंवा प्रेशर किंवा टेम्परेचर त्या फ्लुइडचं बदलत नाही. म्हणजे सकाळी समजा 9 वाजता आपण एखाद्या ठिकाणी ॲप्लिकेशनचं व्हेलॉसिटी, डेन्सिटी, प्रेशर चेक केलं तर त्याच ॲप्लिकेशनचं 10 वाजताचं जर आपण प्रॉपर्टीज नोट केल्या तर त्या कशा असायला पाहिजेत बघा, सेम असायला पाहिजे. म्हणजे व्हेलॉसिटी, डेन्सिटी, प्रेशर, टेम्परेचर सगळं काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग आपण म्हणू शकतो की तो फ्लो आहे तो कसा आहे, स्टेडी फ्लो आहे. एक्झाम्पल, फ्लो ऑफ वॉटर थ्रो टॅप. म्हणजे टॅपमधनं जे काही चावीमधनं बाहेर पाणी पडतं हे कशाचं एक्झाम्पल आहे, स्टेडी फ्लो. म्हणजे 10 मिनिटांनी सुद्धा त्याच डिस्चार्जचं पाणी बाहेर पडत असणार आहे. बरोबर आहे का. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम द व्हेलॉसिटी रिमेन्स सेम. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ स्टेडी फ्लो. सेकंड जो फ्लो टाईप आहे तो आहे अनस्टेडी फ्लो. आता या अनस्टेडी फ्लोमध्ये एक्झॅक्ट अपोजिट टू दॅट ऑफ स्टेडी फ्लो. म्हणजे काय, इट्स व्हेलॉसिटी किंवा अदर कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाईमच्या अकॉर्डिंगली त्यांच्या व्हेलॉसिटी किंवा प्रेशर किंवा टेम्परेचर ह्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, फ्लो ऑफ वॉटर थ्रो कोनिकल पाईप. कोनिकल म्हणजे ज्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे जरा डिक्रीज होत गेलेला आहे. बरोबर का. तर सुरुवातीचा एंट्रन्सला असणारी व्हेलॉसिटी इज डिफरंट दॅन द व्हेलॉसिटी ॲट दी आउटलेट. सो दिस इज कॉल्ड एज अ अनस्टेडी फ्लो. आता थर्ड टाइप ऑफ जो फ्लो आहे तो युनिफॉर्म. आता युनिफॉर्म फ्लो कशाला म्हणायचं बघा. द फ्लो इज सेड टू बी युनिफॉर्म वेन द व्हेलॉसिटी अँड अदर कॅरेक्टरिस्टिक्स आर कॉन्स्टंट इन अ पर्टिक्युलर रिच. म्हणजेच काय बघा, युनिफॉर्म फ्लो पर्टिक्युलर रिच म्हणजे अर्थ काय असतो तर एका स्ट्रेट लाईनमध्ये ते फ्लो होत आहेत असं ज्यावेळी आपण म्हणू की फ्लुइड लेयर्स आर मुव्हिंग इन अ वन डेफिनाइट पर्टिक्युलर पाथ, देन वी कॅन से इट इज अ युनिफॉर्म फ्लो. एक समान वेग ज्याला आपण म्हणतो. सो दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म फ्लो. इथं मी तुम्हाला जे काही दाखवतोय ते यू कॅन इमॅजिन व्हॉट टाईप ऑफ युनिफॉर्म फ्लो इज ऑब्झर्व. देन नेक्स्ट वन इज नॉन युनिफॉर्म फ्लो. आता नॉन युनिफॉर्म फ्लोला काय होत असतं, द फ्लो इज नॉन युनिफॉर्म वेन द फ्लो कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस ॲट व्हेरियस पॉईंट्स अलॉंग द पाथ. म्हणजे त्या पाथमध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, डेन्सिटी, टेम्परेचर, प्रेशर ह्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतोय. आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या डेफिनेट पाथमध्ये व्हॅरी होतात. सच एक्झाम्पल इज अ नॉन युनिफॉर्म फ्लो. तर ह्याला आपण म्हणत असतो नॉन युनिफॉर्म फ्लो. नाउ द नेक्स्ट इज अ लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो म्हणजे काय असतं बघा, अ फ्लो इन विच इच लिक्विड पार्टिकल हॅज अ डेफिनेट पाथ. म्हणजे प्रत्येक पार्टिकल जो आहे लिक्विडचा त्याला एक पर्टिक्युलर पाथ असतो, तो पाथ सोडून तो जात नाही. अँड इट स्ट्रिक्टली फॉलो दॅट पाथ, देन इट इज कॉल्ड एज अ एक्झाम्पल ऑफ लॅमिनार फ्लो. कळते का. किंवा याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो सुद्धा म्हणत असतो. एक्झाम्पल बघा, फ्लो ऑफ अ रिव्हर हॅव्हिंग लार्ज बँक, किंवा फ्लो ऑफ अ टॅप वॉटर, फ्लो ऑफ अ वॉटर थ्रू चॅनेल, फ्लो ऑफ अ थिक ऑइल थ्रू ट्यूब. तर ही सगळी कशाचे एक्झाम्पल आहेत, लॅमिनार फ्लोचे एक्झाम्पल आहेत. एक लक्षात घ्या, फ्लोमध्ये मल्टिपल लॅमिनाज असतात आणि हे लॅमिनाज जे आहेत एका पर्टिक्युलर डेफिनाईट पाथनं मूव्ह होत असतात की जेणेकरून ते फ्लो होईल फ्लुइड. ओके, तर ह्या डेफिनाईट पाथला काय म्हटलेलं आहे, लॅमिनार फ्लो असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट वन इज अ टर्ब्युलंट फ्लो. अ फ्लो इन विच इच लिक्विड पार्टिकल डज नॉट हॅव अ डेफिनाईट पाथ. म्हणजे त्याला काही पर्टिक्युलर असा पाथ नसतो, मार्ग नसतो, तो कसंही तो पार्टिकल जो आहे तो मूव्ह होत असतो, त्याला आपण म्हणत असतो टर्ब्युलंट फ्लो. एक्झाम्पल काय बघा, फ्लो ऑफ अ रिव्हर ड्युरिंग फ्लड. म्हणजे पूर आल्यानंतर नदीचा जो प्रवाह असतो, 11 जे रूप नदीने धारण केलेलं असतं, तर ते कशाचं एक्झाम्पल आहे, टर्ब्युलंट फ्लोचं एक्झाम्पल आहे. किंवा फ्लो ऑफ अ वॉटर आफ्टर ओपनिंग अ वॉल. म्हणजे एखादा वॉल आपण पाईपलाईनचा एक्झॅक्टली ओपन केल्यानंतर जो काय आपल्याला जो फ्लो मिळतोय तो कसा असतो बघा, टर्ब्युलंट असतो. नाउ द सेवन्थ टाइप ऑफ अ फ्लो इज अ कॉम्प्रेसिबल फ्लो. आता या नावावरनं तुम्हाला कळेल की द फ्लो काय होऊ शकतो, इट मे गेट्स कॉम्प्रेस. द फ्लो इज सेड टू बी कॉम्प्रेसिबल वेन द व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड अँड डेन्सिटी ऑफ फ्लुइड चेंजेस ड्युरिंग फ्लो.
म्हणजेच व्हॉल्यूम आणि डेन्सिटी जर त्या फ्लुइडची चेंज होत असेल तर आपण त्याला कसला फ्लो म्हणू शकतो, कॉम्प्रेसिबल फ्लो असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल फ्लो ऑफ एअर, गॅस थ्रो पाईप्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉम्प्रेसिबल फ्लो. नंबर 8 टाईप ऑफ फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल फ्लो. आता इनकॉम्प्रेसिबल मध्ये काय असणार आहे सांगा. द फ्लो इज सेड टू बी इनकॉम्प्रेसिबल व्हेन द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड अँड इट्स डेन्सिटी डज नॉट चेंज. ते कॉम्प्रेस होत नाहीत, इनकॉम्प्रेसिबल आहेत, कॉम्प्रेस होत नाहीत. आता एकदा कॉम्प्रेस झाले नाहीत तर त्यांचा व्हॉल्यूम आणि डेन्सिटी चेंज होणार नाही, तर अशा फ्लोला इनकॉम्प्रेसिबल फ्लो म्हणतात. नेक्स्ट रोटेशनल फ्लो. आता या रोटेशनल फ्लो मध्ये काय असतं बघा. अ फ्लो इन विच फ्लुइड पार्टिकल ऑल्सो रोटेट अबाउट देअर ओन ॲक्सिस वाईल फ्लोइंग इज कॉल्ड एज अ रोटेशनल फ्लो. म्हणजे फ्लो तर होत आहेतच ते पार्टिकल, पण ते फ्लो होत असताना स्वतःभोवती रोटेट होत आहेत, देन सच अ फ्लो इज कॉल्ड एज अ रोटेशनल फ्लो. एक्झाम्पल नॅचरल सायक्लोन्स, ज्याला आपण भवरं म्हणतो बघा. नॅचरल सायक्लोन जे आहेत नदीमध्ये असतील किंवा वाऱ्याचे असतील तर हे कशाचे एक्झाम्पल आहे, रोटेशनल फ्लोचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतरचा आहे तो इरोटेशनल फ्लो. काय होत असेल यामध्ये, अ फ्लो इन विच फ्लुइड पार्टिकल्स डज नॉट रोटेट अबाउट देअर ओन ॲक्सिस अँड रिटेन देअर ओरिजिनल ओरिएंटेशन व्हाईल फ्लोईंग. म्हणजे त्या पार्टिकल्समध्ये रोटेशन होत नाही असे जे फ्लो आहेत त्यांना इरोटेशनल फ्लो म्हणलं जातं. नाउ द लास्ट टाइप्स आर वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल अँड थ्री डायमेन्शनल फ्लो. लेट अस सी वन डायमेन्शनल फ्लो मध्ये काय होत असतं. when the various characteristics of flowing fluid are functions of only one of the three coordinate direction and time, then it is called as a one dimensional flow. म्हणजे काय असतं बघा, जे काही फ्लो होणारा फ्लुइड आहे हे फंक्शन आहे फक्त एकाच डायरेक्शन, इट मे बी एक्स डायरेक्शन और इट मे बी वाय डायरेक्शन और इट मे बी झेड डायरेक्शन. एकाच डायरेक्शन मध्ये तो फ्लो होतोय. देयर इज अ नो इंटरप्शन बिटवीन द वाय अँड झेड डायरेक्शन, देन वी कॅन से दॅट द फ्लो इज अ वन डायमेन्शनल फ्लो. ओके, तर असे फ्लो आहेत ते एक्झिस्टन्समध्ये नाही आहेत. काय म्हटले बघा, नॉट अवेलेबल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस. आता सेकंड किंवा टू डायमेन्शनल फ्लो काय प्रकार असतो बघा. टू डायमेन्शनल फ्लोमध्ये काय होत असेल, आता काय होईल, द फ्लो इज अ फंक्शन ऑफ टू डायरेक्शन्स, आयदर एक्स अँड वाय और वाय आर झेड और एक्स अँड झेड. म्हणजे कुठल्याही दोन डायरेक्शनला तरी तो फ्लो वाहत जात असेल. when the various characteristics of a flowing fluid are functions of any two of three coordinate directions and time, then this type of flow is a two-dimensional flow. Example is flow of water through pipe. And the last third type of flow is three-dimensional flow. आता ह्याच्यामध्ये काय होतं असं सांगा. When the various characteristics of a flowing fluid such as viscosity, velocity, density, temperature, etc. are functions of space and time. Space and time चे functions असतात. Such a fluid is called as a three-dimensional flow. Okay, so we will stop here today, and next part we will see in the next lecture.